आणि तुंगभद्रा नावाची जी नदी आहे त्या नदीच्या तीरावरती असणारे एक गाव वसलेलं होतं आणि त्या गावामध्ये वेगवेगळ्या परीच्या असतील, जातीचे असणारे लोक राहायचे आणि प्रत्येक जण, कुणी शेतकरी असेल, कुणी व्यापारी असेल, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने असणारा व्यापार करायचं. सगळं सुखाने असणारं सुरू होतं आणि तिथं असणारा एक पुरोहित्य करणारा एक ब्राह्मण होता. जसं आपल्या गावामध्ये भरपूर असणारे ब्राह्मण असतात ज्यांना आपण मान देतो. घरातली एखादी पूजा असेल, घरातलं एखादी वास्तुशांती असेल, प्रत्येक एखादं शुभ कार्य असेल, ते शुभ कार्य करण्यासाठी आपण ब्राह्मणाला असणार बोलवतो आणि त्यांना प्रार्थना करतो की पूजा करण्यासाठी या. तसंच संपूर्ण गाव असणाऱ्या ज्या ब्राह्मणाला मान देत असायचं असा असणारा जो ब्राह्मण आहे, आत्मदेव असं त्याचं नाव होतं आणि खूप वर्षापासून त्याची लहानपणापासूनची सवय होती. तसा नित्यनेम असायचा. एकदा त्याची असणारी जी जात आहे, त्याचा जो धर्म आहे तो ब्राह्मण आहे आणि जसं आई वडील जसं घरात चालत राहतात त्या परंपरेने तो चालायचा. रोज सकाळी उठल्यानंतर पूजा करणं असेल, स्नान करणं असेल, देवाची पूजा करणं, घराच्या बाहेर पडणं, गावामध्ये कोणाचा जर काही कार्यक्रम असेल तर तिथे जाऊन पूजा करणं, हे तसं नित्य काम होतं. परंतु आपण असं भरपूर वेळा पाहिलं असेल की आपल्या शेजारी असेल, आपल्या गावामध्ये असेल किंवा आपल्या नातेवाईकामध्ये असेल, जिथं परिस्थिती नाजूक असते, जिथं गरिबी असते, तिथं मुलं जास्त असतात किंवा मुली असतील, मुलं असतील, तिथं जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. मग परिस्थिती नसल्या कारणाने कुणाला शिक्षण करता येत नाही, कुणाला अन्न भेटत नाही, कुणाला वस्त्र भेटत नाही, परंतु तिथं संतान प्राप्ती जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये असते. पण बहुतेक काही वेळा असंही होतं की एखादं श्रीमंत असणारं दाम्पत्य आहे किंवा पती पत्नी आहेत, सगळं असणारं ऐश्वर्य आहे, जमीन आहे, धन आहे, संपत्ती आहे, सर्व काही गोष्टी आहेत, फक्त मुलगा नाही किंवा मुलगी नाही, असंही असतं. हा जो आत्मदेव होता याच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या. घर होतं, शेती होती, जमिनी होती, सगळ्या काही गोष्टी होत्या आणि त्याचा विवाह झालेला होता आणि विवाहाच्या भरपूर वर्ष झाले तर देखील त्याला मूल होत नव्हतं आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली नावाची असणारी त्याची पत्नी होती. ज्या प्रकारे जो ब्राह्मण आहे तो एकदम सात्विक असणारा स्वभावाचा होता. जर कुणी बोललं त्याला चांगलं उत्तर द्यायचा, दरवेळेस असणारा प्रसन्न चेहऱ्याने प्रत्येक व्यक्तीला बोलायचा, कुणाला दुखवत नसायचा आणि कितीतरी वेळा त्यांनी दान केलं. कुणीतरी येऊन सांगायचं की तुम्हाला जर पुत्र पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी जा, ही पूजा करा, ही असणारं दान करा. प्रत्येक जण याचा आणि काही ना काही गोष्टी सांगायचं. पण जसं आपण म्हणतो, एखादं जर आपल्यावरती संकट पडलं आणि कुणी जर आपल्याला येऊन सांगत असेल की तुम्ही हे करा, तुमचं बरं होईल, तर आपल्याला असं वाटतं, आपल्या डोक्यात असं येतं, कदाचित माझं हे चुकत असेल आणि हे केल्याच्या नंतर मला हे प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आत्मदेव रोज एक डोक्यामध्ये विचार घेऊन नवीन घराच्या बाहेर पडायचा की आज तरी मी काहीतरी दान करेल आणि आज तरी मला माझं फळ असणारं मला भेटेल. रोज देवाला मागणी करायचा की भगवंता, माझ्याकडे सगळं ऐश्वर्य आहे, सगळं सुख आहे, पण घरामध्ये एक छोटासा मुलगा पाहिजे, एखादी मुलगी पाहिजे, परंतु त्याला पुत्र होत नव्हता. मग ज्या वेळेस त्याने एक घरामध्ये पाळण्याकरता एक गाय आणली होती आणि ती गाय काही दिवसापर्यंत तिला दूध येत होतं, ती दूध द्यायची पण व्यवस्थितपणे. पण काही दिवसानंतर त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला असं कळलं की ती गाय वांज झाली आहे. 2 दिवसापूर्वी गाय आणली होती पण ती वांज झाली. एवढंच नाही, त्या ब्राह्मणाचं एवढं पाप होतं पूर्वजन्मामधलं की त्याच्या घरी जर एखादं झाड असेल, फुलाचं असेल, फळाचं असेल, त्याला फुलं येत नव्हते. फळ असेल तर ते फळ जास्त दिवस टिकत नव्हतं. एखादं जर फळ खाण्याकरता घरामध्ये आणलं असेल, ती फळे जास्त दिवसापर्यंत टिकत नव्हतं. मग त्याला आतल्यातून ही भीती रोज असणारी खायची की माझी अशी काय चूक झाली, माझं असं काय पाप आहे की माझ्या घरातली कुठलीच गोष्ट ही चांगली आणि स्वच्छ राहत नाही, तिला घाण येतो आणि ती फळही राहत नाही.
असू द्या माझं काहीतरी पाप असेल पूर्वजन्माचं की मला पुत्र होत नाही, पण माझ्या दावणीला जी असणारी गाय आहे त्या गायची काय चूक आहे, ती कस काय वाहन झाली. मग एका दिवशी वैतागलेला असणारा ब्राह्मण, गाव सोडून असणार, मला संसार नको, मला घर नको, मला पत्नी नको, मला मान नको, सन्मान नको, आणि रागामध्ये असणारा जो ब्राह्मण आहे तो गावाच्या बाहेर पडला. आणि गावाच्या बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की मी आता असणारा प्राणत्याग करणार, आणि प्राणत्याग करणार असणार असा विचार डोक्यात करून तो एका नदीवरती गेला. आणि नदीवरती गेल्याच्या नंतर तहान लागली होती आणि विचार करत पाण्याकडे पाहत राहिला. आणि पाण्याकडे पाहत राहिल्याच्या नंतर एक साधू महात्मा देवाचं नामस्मरण करत शांतपणे आला. आणि तो साधू आल्याच्या नंतर त्या साधूने प्रश्न विचारला, तू ब्राह्मण दिसतोस आणि सुशिक्षित आहेस, पण तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आहे, तुला काही दुःख आहे का, काही अडचण आहे का, मी काही मदत करू शकतो का. असं विचारल्याच्या नंतर ब्राह्मणाने नमस्कार केला आणि पायावरती डोकं ठेवलं आणि साधूला सांगितलं, बाबा मी ब्राह्मण आहे आणि शेजारी एक गाव आहे, त्या गावामधून आलेलो आहे. कितीतरी वर्ष झाले मी माझं काम सुरळीतपणे करतो, परंतु एक दुःख आहे, ते म्हणजे लग्नाला कितीतरी वर्ष झाले परंतु मला संतती प्राप्ती झाली नाही. आणि गावामधले भरपूर असणारे लोक माझ्यावरती माझ्या पाठीमागे बोलतात की याचं नशीब फुटका आहे, याला मुलगा होत नाही. एवढंच काय, माझ्या गाईला सुद्धा पुत्र होत नाही, त्या गाईला देखील वासरू होत नाही. एखादं जर झाड लावलं त्या झाडालाही फुलं फळे येत नाहीत, मी काय करू, मला सांगा, माझं एवढं पाप आहे का, माझ्याकडून काय चुकी झाली. त्यावेळेस साधूनी त्याच्या डोक्यावर त्या हात ठेवला आणि सांगितलं, तू 2 मिनिटं शांत बस. आणि ध्यान लावून बसले आणि त्याच्या कपाळाकडे पाहिलं आणि डोळे झाकल्याच्या नंतर संपूर्ण असणाऱ्या गोष्टी त्याच्या पाहण्याकरता सुरुवात केल्या. आणि त्याला सांगितलं, तू याच जन्मामध्ये काय, इथून पुढचे 7 जन्म तुला पुत्र होऊ शकत नाही. आणि तुझ्या या दुःखाचं कार्य एकच आहे, कारण एकच आहे की तुझं असणारे जे पूर्वजन्मामधलं जे पाप आहे ते तुला या जन्मामध्ये भोगावं लागत आहे. आणि जर तुला नकळत जर माझ्या आशीर्वादानं, आणि तू एवढा हट्ट करत आहेस, तर जरी मी तुला आशीर्वाद दिला आणि जर फळ दिलं, जरी तुला पुत्र संतती प्राप्त झाली तरी तुला त्या पुत्रापासून भरपूर असणारं दुःख मिळेल, तुझा तो छळ करल, आणि एवढंच नाही, त्या पुत्रामुळेच असणारा तुझा मृत्यू होईल. अशी भविष्यवाणी सांगितली आणि म्हणाले की तू हे संसार सोडून दे आणि तू गृहस्थाश्रम सोडून दे आणि वनामध्ये निघून जा. तू या संसारामध्ये पडू नको. जो काही तुला मुलगा होणार आहे तो चांगला निघणार नाही, माझं ऐक तू. पण लोकांच्या गोष्टी ऐकून आणि पुत्र संततीची इच्छा असल्यामुळं वारंवार त्याला ती गोष्ट रोज आठवायची. आणि पत्नीकडे बघून त्यांनी रोज त्याला ती गोष्ट आठवल्यामुळे त्याने हट्ट धरला की नाही, जर तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही आणि जर तुम्ही माझी मदत केली नाही तर मी तुमच्या समोर इथेच माझा प्राणत्याग करीन आणि याचं पाप तुमच्या डोक्यावर असेल. मग साधूने सांगितलं, समजून सांगितलं, आशीर्वाद दिला, जा, हे मी तुला फळ देतो, घरी जा आणि पत्नीला सांग हे फळ खा. आणि फळ ज्यावेळेस तू खाशील, एवढंच नाही, हे फळ खाल्ल्यानंतर तिचा गर्भ राहणार नाही, काही नियम आहेत, त्या नियमाचं पालन करावं लागेल आणि तरच पुत्र संतती चांगली येईल. असं काही वेळा होतं की भरपूर असणाऱ्या माता माऊल्या गर्भवती होतात, त्यांच्या पोटामध्ये गर्भही येतो, परंतु काही नियमाचं असणारं पालन करावं लागतं. मग नियम त्यांनी सांगितले, काय नियम केले पाहिजेत. ज्यावेळेस गर्भ असणारा तिच्या पोटामध्ये येईल तिने रोज असणारं सात्विक जेवण आहार करायचा, हा पहिला नियम होता. युक्त आहार विहार नेमइंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाष. युक्त आहार विहार नेमइंद्रियासी सार
सांगितल्याच्या नंतर फक्त गर्भ जर पोटात राहिला, भलेही तिला पुत्र होईल पण तो चांगला होऊ शकत नाही, तो कुकर्म करेल, तो ब्राह्मण या शब्दाला सुद्धा कलंक असेल, हेही भविष्यवाणी सांगितली. हे संपूर्ण ऐकून सुद्धा तो असणारा ब्राह्मण ऐकला नाही. त्यांनी घरी फळ घेऊन गेला आणि पत्नीला सांगितले, हे तू फळ खा आणि याचा अनादर करू नको, आणि हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुला नक्कीच असणार ह्याचा असर होईल आणि आपल्याला पुत्र संतती नक्की प्राप्त होईल. ज्या साधूकडून मी फळ आणलेलं आहे, खूप मोठे